गुणत्रयं भेदेन त्रयं केयुषे त्वयि भुवे त्रिनेत्राय त्रिलोकीपतये नमः सरस्वत्यै नमो यस्याः प्रसादात् पुण्यकर्मभिः बुद्धिदर्पणसङ्क्रान्तं जगदध्यक्षीक्षते ब्रह्मदक्षाश्वदेवेश भरद्वाज पुनर्वसु हुताशवेशचरक प्रभृतिभ्यो नमो नमः पातञ्जलमहाभाष्य चरकप्रतिमौक्तैः मनोवाक्कायदोषाणां हन्त्रे पतये नमः नरदत्तबुद्धिश्च चरकार्थानुगामिनी क्रियते चक्रदत्तेन सिंहायुर्वेददीपिका तस्याः सद्गुरुवाक्सुधा कृतिपै तीर्थस्तुतीमस्मृतो स्नानं शोषयितुं प्रयोगपयता ब्रह्मो निधिस्तुत्यति व्याख्याभासरत्वप्रकाशनमिदं स्वस्मिन् यदि प्राप्यते क्वापि करो गुणस्य तदसौ करणे क्षणं हीयताम् सर्वांना नमस्कार आणि स्वागत वातकला कधी अध्याय आपण पाहत आहोत तर इथं आपण वायूची शरीरातली आणि सृष्टीतली कुपित असताना आणि अकुपित असतानाची कार्य पाहिली काही संदर्भ वाचायचे राहिलेले आहे का गप्पा मॅडम हॅलो गप्पा हॅलो हॅलो काय आवाज येत नाही का मला बरं कालचे काही संदर्भ राहिलेले का आपले मग ते वाचतो हॅलो
येतं का? संपलं का तिचं वाचून? हॅलो, झालं का? सर जपा मॅडमचं काही ऐकू नाही आलेलं. नाही आलं कर नाही. ठीक आहे, जाऊ द्या. मी सुरू मॅडम चालेल, मी सुरू चालू करतो. मी चालू करतो. ठीक आहे. ठीक आहे. तिला जपायला लाव बरं फोन. हॅलो हॅलो, हा तुझं ऐकू येत नाही. नाही, जाऊ दे आता. तुझं ऐकू येत नाहीये. हा, कुणाला देत नाही. काय प्रॉब्लेम मला? वेळ लागेल का? चालेल. हा, वेळ हा, ठीक आहे. मग होईल ना. हो, मग हो लवकर. मी तोपर्यंत चालू करू का? मी तोपर्यंत ठीक आहे. हो, ठीक आहे. तत्श्रुत्वा वायोर्विदवचो मरीचिः उवाच यद्यपि एवमेतत् किमर्थस्य अस्य वचने विज्ञाने वा सामर्थ्यम् अस्ति। भिषग्विद्याम् अधिकृत्य एव कथां प्रवृत्ता इति। वायोर्विद उवाच भिषक् पवनम् अतिबलम् अतिपरुषम् अतिशीघ्रकारिणम् आत्मैकं च अन्न अनुनिशम्येत।
सहसा प्रकुपितम अतिप्रयतः कथम अग्रे अभिरक्षतु अभिधास्यति प्रागेवम अत्यय भयात् वायोर यथार या स्तुती अपि भवति आरोग्याय बलवर्ण विवृद्धये वर्चसु इति वायोपचयाय ज्ञानोपपत्तये परमायुः प्रकर्षाय च इति तत्श्रुत्वा इति सुगमं वर्चस्त्वैत तेजस्वित्वम. तर वायूचे हे सगळे गुण ऐकल्यानंतर वायोर्विद तत्श्रुत्वा वायोर्विद वचो, वायोर्विदाचं हे वचन ऐकल्यानंतर मरीची म्हणाले की हे सगळं आहे तरी हे सगळं ठीक आहे समजलं, पण भिषक विद्यायाम या वैद्यक विद्येमध्ये याचा काय उपयोग आहे. तर त्यावेळेला वायुर्विदाने सांगितलं की वायूचे जे काही हे गुण आहेत पवनम अतिबलम अतिपुरुषम अतिशीघ्र कारणम आस्तेकम चेत अनु, तर ह्या वायूचा प्रशम करण्याची कला ही वैद्याला आली पाहिजे, वैद्याला ज्ञान असलं पाहिजे. आणि म्हणून आणि अनेक मग अत्ययिक रोग वगैरे सुद्धा तो सामना करू शकेल. आणखीन पुढे सांगितलं की वायो हो यथार्थ स्तुती अपि भवती आरोग्याय, वायूची स्तुती सुद्धा केली तरी सुद्धा ती आरोग्यकारक आहे, बल वर्ण वृद्धिकारक आहे, तेज वाढवणारी आहे आणि परम आयु प्रकर्षाय आयुष्य उत्तम आयुष्य देणारी आहे. आणि म्हणून चिकित्सेमध्ये वायूचं महत्व आहे असं सांगितलं. काल आपण जे पाहिलं वायूची वेगवेगळी कुपित आणि अकुपित शरीरातील आणि बाह्य सृष्टीतील. आता ऐकू येतंय का सर? हो येतंय. हा ठीक आहे, मी हे झाल्यावर तू बोल. मी चालेल. सांगेल तुला. या वायूची ही जी कर्म आहेत वायुर्वेद आणि राजर्षी म्हणजे वायूविषयी जाणणारे आणि रजोगुणाबद्दल रजोगुण बहुल व्यक्तीच अधिक चांगली करू शकेल म्हणून आत्रेयांनी ही विशिष्ट योजना केली. वायूच्या शरीरातील आणि शरीर बाह्य प्राकृत आणि प्रकुपित अवस्थेतील विविध कर्मांचे विवेचन केल्यानंतर वायूला भगवान असे संबोधून त्याला मृत्यू आणि अनेक विशेषणे दिलेली आहेत. प्राणवायू शरीराबाहेर गेल्यानेच मृत्यू ओढवतो आणि विपरीत परिस्थितीमध्ये यमा समान पीडा देणारा असल्यामुळं त्याला यम सुद्धा म्हटलेलं आहे. शरीर आणि शरीरावयव यावर नियंत्रण ठेवणार असल्याने तो नियंता आहे. सर्व स्थावर जंगमात जी सृष्टी म्हणजेच प्रजा यांचे पालन करणारा असल्यामुळं त्यास प्रजापती असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि ज्याचा कधीही विनाश होत नाही असा असल्यानं त्याला अदिती हे नाव दिलेलं आहे. सर्व जगतामध्ये सर्व प्रकारची कर्म ही त्याच्या योगदानाने होत असतात आणि म्हणून त्याला विश्वकर्मा असं सुद्धा म्हटलेलं आहे. सर्व सृष्टीमध्ये त्याचे अस्तित्व असल्यामुळे तो विश्वरूप आहे. नेहमी सर्वत्र संचार करणार असल्याने त्याला सर्वत्र असं म्हटलेलं आहे. सर्व नियम कर्म शरीर त्याचप्रमाणे सृष्टीतील सर्व पदार्थ यांचा निर्माता असल्यामुळे त्याला सर्व तंत्राणाम विधाता असं सुद्धा वर्णन केलेलं आहे. तो सर्व व्यापी असल्यामुळे त्याला विभू म्हणतात आणि सर्व प्राण्यांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन करणार असल्यामुळे त्याला विष्णू असं सुद्धा नाव दिलेलं आहे. अशा प्रकारचा शक्तिमान वायू सृष्टी आणि शरीरामध्ये आपले कर्म काम करत असतो. राजर्षी वायुर्वेदाचे वायू संबंधीचे हे सगळं विवेचन ऐकल्यावर मरीची म्हणाले की वायू संबंधी जे काही सांगितलं ते ठीक आहे, परंतु या सर्व ज्ञानाची चिकित्सा क्षेत्रात काय गरज आहे. कारण येथे भिषक विद्या आयुर्वेद शास्त्र याचीच चर्चा चालू आहे आणि महर्षी वरिजांचा या वायू संबंधित या शंकेचं समाधान करताना वायुर्वेदांनी सांगितलं की अतिबलवान अत्यंत कठोर शीघ्रकारी आत्ययिक म्हणजे सद्यो मारक अशा वायूचे जर यथार्थ ज्ञान नसेल
तर तो वैद्य एकाएकी प्रकुपित झालेल्या वायूमुळे उत्पन्न होणाऱ्या दुःखापासून रक्षण करण्यासाठी सुरुवातीपासून कसा प्रवृत्त होईल. दुसरी गोष्ट म्हणजे वायूची यथार्थ स्तुती करणे सुद्धा आरोग्य, बल, वर्ण वृद्धी करत, तसेच तेजस्विता, शरीर अवयवांची पुष्टी, ज्ञानवृद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त करून देणारी आहे. आणि वायुर्वेदानं जे बाह्य जगातील वायूच्या कार्याविषयी विवेचन केलं आहे, त्यास मरीचीने आक्षेप घेतला. सध्या जी चर्चा चालू आहे ती चिकित्सा अधिष्ठित अशी असून त्यामध्ये हे वर्णन बरोबर असले तरी अनावश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. आणि या शंकेचे दर्शन करण्यासाठी वायुर्वेदाने पुन्हा विवरण केले की जनपोतोध्वंस आणि संक्रामक रोगामध्ये बाह्य वायूचे योगदान महत्वाचे असते. आणि वायूच्या गतिविधीचे यथायोग्य ज्ञान नसेल तर स्वस्थ मनुष्यास त्याचे स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीनं सुद्धा वैद्याला सावध करता येणार नाही. यासाठी वायुरूप शरीर, बाह्य व अभ्यंतर या सर्व कर्माची माहिती वैद्याला असणे आवश्यक आहे, असे वायुर्वेदाचं मत आहे. मागचे काही संदर्भ राहिलेले आहेत कालच्यातले, ते जपा मॅडम आता वाचतील. हो, वाचा. चालेल. चरक इंद्रिय स्थान 12 मध्ये मृत्यूच्या वेळी वायू काय काय कर्म करतो याचं वर्णन आलेलं आहे. तर ते श्लोक आहे चरक इंद्रिय 12 मधले 43 ते 60 क्रमांकाचे. वसतां चरमं कालं शरीरेषु शरीरिणाम् अभ्युग्राणां विनाशाय देहेभ्यः प्रिविवत्सताम् इष्टातितिक्षतां प्राणान् कान्तं वासं जिहासताम् तन्त्रयन्त्रेषु भिन्नेषु तमो अत्यन्तं प्रविवीक्षताम् विनाशायेह रूपाणि यानि अवस्थरान्तराणि च भवन्ति तानि वक्ष्यामि यथोद्देशं यथागमम्. जीवनाचा अंतिम काल आल्यानंतर शरीरात निवास करणारा आत्मा आणि त्याच्याशी सदैव युक्त राहणाऱ्या भावांचा विनाश पाहत आत्मा हा पहिला देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेश करण्यास तत्पर होतो. आपल्या प्रिय प्राणास सोडण्यास उत्सुक, अतिशय सुंदर अशा शरीररूपी सोडण्यास उत्सुक, तंत्र, शिरा, स्नायू आदी यंत्र शिथिल झाल्यानंतर अंतिम अंधकार रूप मृत्यूमध्ये प्रवेश करण्याची इच्छा करणारा जो आत्मा, त्याची अवस्था भेदाने जी जी लक्षणे उत्पन्न होतात ती सर्व उद्देश आणि शास्त्रानुसार मी सांगत आहे. प्राणाः समुपपद्यन्ते विज्ञानम् उपरुध्यते वमन्ति बलमंगानि चेष्टा विपरमन्ति च इंद्रियाणि विनश्यन्ति खिली भवति चेतना औत्सुक्यं भजते सत्वं चेतो धीराविशत्यपि स्मृतिस्त्यजति मेधा च विश्रियौ चापसर्पतः उपप्लवन्ते पाप्मान ओजस्तेजश्च नश्यति शीलं व्यावर्तते अत्यर्थं भक्तिश्च परिवर्तते विक्रियन्ते प्रतिच्छाया छायाश्च विकृतं प्रति शुक्रं प्रचवन्ते स्थानात् उन्मार्गं भजते नीलः क्षयं मांसानि गच्छन्ति गच्छत्यसृगपीक्षयम् उष्माणः प्रलयं यान्ति विश्लेषं यान्ति सन्धयः गन्धा विकृतिमायान्ति भेदं वर्णस्वरौ तथा वैवर्ण्यं भजते कायः कायश्चित्रं विशुष्यति. जेव्हा प्राण शरीररूपी घराचा परित्याग करीत असतो तेव्हा प्राणांना कष्ट उत्पन्न होतात. त्याचे जे विशेष ज्ञान असते त्यात अडथळे येऊ लागतात. शरीरातील सर्व अंग प्रत्यंगांचे बल कमी होऊ लागते आणि समस्त शरीरावयवांच्या हालचाली नष्ट होतात. अशा स्थितीत ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये आपापला विषय ग्रहण करण्यास असमर्थ बनतात. चेतना शक्तीचा ऱ्हास होऊ लागतो. मनामध्ये उत्सुकता आणि भय यांचा नाश होतो. मृत्यू समीप आला असता स्मृती आणि मेधा पुरुषास सोडून जातात. लज्जा, लक्ष्मी म्हणजे शरीर शोभा हेही दूर जातात. पापजनित सर्व रोग त्यास घेरतात. याचबरोबर ओज आणि तेज हे देखील नष्ट होते. अशा पुरुषाचे शील म्हणजे स्वभाव अत्यंत विकृत होतो. पूर्वीच्या प्रिय वस्तूंचा द्वेष वाढू लागतो.
छाया आणि प्रतिछाया हे देखील विकारयुक्त होतात. धूमः संजायते मूर्धी दारुणाख्याश्च चूर्णकः सततस्पन्दनादेशा शरीरे येऽभिलक्षिता ये स्तम्भानुगता सर्वे न चलन्ति कथञ्चन गुणा शरीरदेशानां शीतोष्ण मृदुदारुणाः विपर्यासेन वर्तन्ते स्थानेषु अन्येषु तद्विदाः नखेषु जायते पुष्पं पङ्कोदन्तेषु जायते जटापक्ष्मसु जायन्ते सीमन्ताश्चापि मूर्धनि देशजानी न संवृत्तिं प्राप्नुवन्ति यथा रुचि यानि चापि उपपद्यन्ते तेषां वीर्यं न सिद्ध्यति नानाप्रकृतयः क्रूरा विकारा विविधौषधाः क्षिप्रं समभिवर्तन्ते प्रतिहत्य बलौजसि शब्दस्पर्शो रसो रूपं गन्धश्चेष्टा विचिंतितम् मृत्यूची वेळ जवळ आली असता अकारण शुक्रस्राव होतो वायूची प्रतिलोम गती होते रक्त व मांस यांचा क्षय होऊ लागतो अंतिम समय जवळ आला असता शरीरावयातील उष्णता नष्ट होते संधिबंधने शिथिल होतात गंध विकृती निर्माण होते वर्ण व स्वर बदलतात म्हणजेच विकृत होतात मृत्यूकाल आला असता शरीराचा वर्ण विकृत होतो शरीरस्थित रोमकूप विशेषत्वाने शुष्क होतात रोमकूपांचा अवरोध झाल्याने शरीरात धूम आहे असे प्रतीत होते आणि शिरप्रदेशी दारुण नावाचे चूर्ण उत्पन्न होते शरीरातील सर्व स्पंदनशील अवयव मृत्यूकाल आल्यानंतर अचेतन होतात स्तंभ उत्पन्न झाल्याने त्यांच्या सर्व हालचाली बंद होतात मुमूर्षू पुरुषाच्या विविध शरीरावयवांचे शीत उष्ण शीत मृदू दारुण वगैरे गुण विपरीत होतात शरीरातील सर्वच स्थानी या गुणांची विपरीतता आढळते मृत्यू सर्वथा निकट आल्यानंतर नखांवर पांढऱ्या फुलांचे आकार उत्पन्न होतात दात स्वच्छ असूनही त्यावर घाण जमा होते पापण्यांमध्ये जटा उत्पन्न होतात आणि डोक्यावरील केसांमध्ये भांग पडल्याप्रमाणे रेषा उत्पन्न होतात इच्छानुरूप निर्माण करण्याचा प्रयत्न करूनही औषधी कल्पांचे सम्यक निर्माण होत नाही औषधी प्रयोग करूनही त्यांचा यथोचित प्रभाव न पडल्याने रोगी अवश्य मरतो मृत्यू कालामध्ये प्रकृती बदलते अनेक सन्निपातच किंवा परस्पर विरुद्ध प्रकृती असणारे विकार उत्पन्न होतात विविध औषधी प्रयोग करूनही बल आणि ओज नष्ट होतात आणि रोग वाढून प्राणांत होते चिकित्सा कर्मामध्ये तत्पर अशा चिकित्सकासमोर शब्द स्पर्शरूप रसगंध रोग्याच्या शारीरिक हालचाली आणि मानसिक विकार अशुभ उत्पन्न होताना दिसले की ती मुमूर्षू म्हणजेच अरिष्ट लक्षणे समजावी उत्पद्यन्ते अशुभान्येव प्रतिकर्म प्रवृत्तिषु दृश्यन्ते दारुणः स्वप्ना दौरात्म्यम् उपजायते प्रेष्या प्रतिपदां यान्ति प्रेताकृति उदीर्यते प्रकृतिरीयते अत्यर्थं विकृतिश्चाभिवर्धते कृत्स्नमौत्पातिकं घोरम् अनिष्टम् उपलक्ष्यते इत्येतानि मनुष्याणां भवन्ति विनशिष्यताम् रोग्याला भयावह अशी स्वप्ने पडतात ज्याच्या मनात वाईट विचार येतात जो शील आचार यापासून भ्रष्ट झालेला आहे आणि ज्याचे सेवक आज्ञापालन करीत नाही अशा वेळी तो मृत आहे असे समजावे ज्याचा मृत्यू जवळ आला आहे त्याचे स्वाभाविक गुण नष्ट होतात आणि विकृती वाढत जाते आणि संपूर्ण उत्पातकारक भयंकर अनिष्ट अशी लक्षणे त्याच्या शरीरावर दिसू लागतात अजून एक संदर्भ आहे चरक शारीर स्थान अध्याय 1 मध्ये 28 क्रमांकाचा तेषामेक गुण पूर्वो गुणवृद्धी परे परे पूर्वं पूर्वगुणश्चैव क्रमशो गुणिषु स्मृतः गुणांतर प्रवेशाचा हा संदर्भ आहे या महाभूतापैकी आकाश महाभूतात एकच गुण म्हणजे शब्द हा आहे यापुढील महाभूतांमध्ये क्रमशः पहिल्या महाभूताच्या गुणाबरोबर एकेका गुणाचे अधिक्य होत जाते विमर्श महाभूतांच्या ठिकाणी असणाऱ्या शब्द स्पर्श रूप रसगंध या विशेष गुणांचे वर्णन करताना आकाशातील महाभूतांमध्ये एक एक गुण असतो असे सांगितले गेले हे त्या महाभूताचे नैसर्गिक असेच गुण आहेत पण प्रत्येक महाभूतामध्ये एकच गुण असतो असे मात्र नव्हे आकाश हे एकच महाभूत असले तरी त्यामध्ये केवळ एकच गुण असतो असे नव्हे या आकाशापासून वायू निर्माण होतो वायूमध्ये आकाशाचा शब्द गुण असतोच पण त्याचबरोबर स्पर्श हाही गुण असतो म्हणजेच वायू हा शब्द आणि स्पर्श गुणयुक्त असतो
त्यानंतर उत्पन्न होणाऱ्या तेज महाभूताच्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप हे तीनही गुण मिळतात आणि जल महाभूतामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस हे गुण आढळतात. तर पृथ्वीमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 गुण आढळतात. तैत्तिरीय उपनिषदात पुरुषाची प्रकृती कशी होते याचे वर्णन आलेले आहे. तेथे म्हणलेले आहे, आकाशात वायुः अग्निजः, तेजसः उदकम्, उदकात पृथ्वी, पृथिव्या ओषधीयः, ओषधीभ्यो अन्नम आणि अन्नात पुरुषः. येथे सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम सांगितलेला आहे. अशा प्रकारे एका महाभूतातून पुढील महाभूत उत्पन्न होणे. यामुळेच पुढील महाभूतात त्या महाभूताच्या विशिष्ट गुणांबरोबर पूर्वीच्या महाभूताचेही गुण उतरलेले असतात. हा जो पुढील महाभूतात निर्माण होण्याचा प्रकार त्यास भूतांतरानुप्रवेश असे शास्त्रकारांनी नाव दिलेले आहे. अजून एक रेफरन्स आहे चरक सूत्रस्थान 25 मधला बस्ती तंत्राणा. तर त्याचा वेगळा कुठला इतर रेफरन्स नाही. तर पंचकर्मामध्ये बस्ती श्रेष्ठ एवढेच त्यात सांगितलेले आहे. तर वायूचे शब्द आणि स्पर्श हे गुण आहेत आणि मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या दोषामध्ये वायू हा प्रधान आहे, हे त्यामध्ये महत्वाचं आहे. त्यामुळे आत्ययिक अवस्था वेगवेगळ्या ज्या काही निर्माण होतात त्याला कारणीभूत वायू आहे. म्हणून वायूचं ज्ञान हे वैद्याला असलं पाहिजे आणि वायूमध्ये शब्द आणि स्पर्श हे 2 गुण आहेत आणि ते गुण कर्मानुमेय आहेत. वायूच्या कर्मावरून हे गुण समजतात. आणखीन वायूबद्दलचा आपण सविस्तर थोडासा अभ्यास करूया जरा इतर ग्रंथांचा. तर यामध्ये हे जे वायूचे वेगवेगळे गुण आणि कर्म आहेत त्याला आत्मरूप, वायूचे आत्मगुण आणि आत्मरूप आणि आत्मकर्म असं म्हणतात. तर एकूण गुण आणि आत्मरूप हे जवळजवळ 27 आहेत. त्याच्यामध्ये वृक्ष किंवा रौक्ष, शीत, शैत्य, लघु, लाघव, सूक्ष्म, चल, गतिमान, विशद, वैशद्य, खर, दारुण, अनवस्थित, परुष, अमूर्त, बहु, शीघ्र, अव्यक्त, व्यक्तकर्मा, तिर्यक, शब्दवान म्हणजे आवाज असणारा, स्पर्शवान स्पर्श असणारा, रजो बहुल रजगुण अति असणारा, अचिंत्य वीर्य त्याची शक्तीचं आपण चिंतन करू शकत नाही, कल्पनाच करू शकत नाही. दोषों नेता म्हणजे दोषांना नेणारा. सांगितले की पित्त आणि कफ हे पंगू आहेत, त्यांना वायूच नेत असतो वेगवेगळ्या ठिकाणी. नंतर रोग समूह का राजा असं पण त्याचं वर्णन आहे. नंतर आशुकारी म्हणजे ताबडतोब गोष्टी करणारा, मुहुश्चारी आणि संचारी असणारा, असंघात, योगवाही आणि अनुष्णशीत अशी वायूची गुण आणि आत्मरूप आहे. आणि त्याची आत्मकर्म वायूची जर पाहिली तर उत्साह, त्यानंतर उच्छ्वास, निश्वास, चेष्टा, चेष्टा म्हणजे शरीर, वाणी आणि मन यांच्या वेगवेगळ्या क्रिया. नंतर धातूंची समगती हे वायूचं कार्य आहे. गतिमान मलादिका सम्यक विसरण, मला यंत्र विसरण करणं, शरीर यंत्राचं धारण, नानाविध चेष्टा प्रवर्तन, मन का नियमन मनाचं नियंत्रण, मनाचं प्रेरणा मन प्रेरण, सर्वेंद्रिय प्रेरण सर्वेंद्रियांना प्रेरणा देणं, सर्वेंद्रियार्थ अभिवहन सर्व इंद्रियांचं विषयांचं अभिवहन करणं, सर्व शरीर धातू व्यूहन सर्व शरीरातल्या धातूंचं योग्य पद्धतीनं व्यूहन करणं, त्याची घडवणं, शरीर संधान शरीर जोडणं, वाक प्रवर्तन वाणी बोलणं, हर्ष उत्साह जनन, अग्नी संदूक्षण अग्नीला बल देण्याचं काम करतो, दोष संशोधन म्हणजे त्याच्यातलं क्लेद शोषण क्लेद वायू कमी करण्याचं काम वायू करतो, मलक्षेपण मल बाहेर टाकण्याचं, स्थूल अणुस्रोतो भेदन लहान जी स्रोतस आहे त्या स्रोतसांमध्ये पोकळी निर्माण करणं, जो मार्गावरोध आहे स्रोतोरोध आहे तो दूर करणं, गर्भ आकृती निर्माण गर्भाची आकृती तयार करणं, आयुष्य हे अनुवर्तन आयुष्य पालन करणं आयुष्याचं, विक्षेप एखादी गोष्ट फेकणं, प्रस्पंदन म्हणजे काही
हृदय इत्यादी जी काही स्पंदन शरीरामध्ये होतात ती सगळी स्पंदन वायूवर अवलंबून आहेत. उदवहन वाहून नेणं, पूरण एखादी गोष्ट स्रोतस रिकामा झाला असेल, पोकळी शरीरात ती भरून काढणं आणि विवेक विचार हे सुद्धा वायूचं आत्मकर्म आहे. आणखीन वायूचे जे प्रकार आहेत प्राणवायू, उदान, समान, व्यान आणि अपान. प्राणवायू हा मस्तिष्क आणि वात संस्थान, श्वसन संस्थान, रक्तव संस्थान या संस्थांमध्ये आहे आणि त्याच्या अवयवाचा दृष्टीने विचार केला तर मस्तिष्क, सुषुम्ना, नंतर अनुमस्तिष्क, फुफ्फुस, क्लोम, मुख, हृदय या ठिकाणी प्राणवायूचं कार्य आपल्याला जाणवतं. उदान वायू हा त्याच्या जर वाणी संस्थान आणि चेष्टावह ज्या काही नाडी आहेत त्या सर्व आणि अवयव त्याचा जर विचार केला तर स्वरयंत्र, मुख, दात, गळा, जिव्हा, तालू. नंतर समान वायूच्या संदर्भात शरीरातल्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये पचन संस्थान आणि रसव संस्थान आणि अवयवामध्ये महास्रोतसाचे अवयव आहेत आमाशय आणि अंत्रादी सहित मुखापासून गुदापर्यंत, अग्न्याशय, यकृत, रसायन, शिरा ह्या सगळे समान वायूच्या संदर्भात आहेत. व्यानवायू ह्याच्यामधलं रस आणि रक्तवह संस्था आणि मांसपेशी ह्या व्यानवायूच्या संदर्भात आहेत. आणि अवयव जर व्यानवायूचा विचार केला तर अवयवांच्या विचारामध्ये शिरा, धमनी, केशिका म्हणजे कॅपिलरीज, यकृत, प्लीहा, देह परमाणू, मांसपेशी इत्यादी आहेत. अपान वायू शरीरातल्या संस्थांची तर मल मूत्र निष्कासन संस्था ही जी आहे ती अपान वायूच्या संदर्भात आहे. आणि अवयव अपान वायूच्या क्षेत्रातले श्रोणी, गुद, वृषण, बस्ती, वृक्क, शिश्न, गर्भाशय, अंतःफल, योनी, स्वेदग्रंथी, त्वचा, नासा, कर्ण इत्यादी सगळे अवयव हे अपान वायूच्या क्षेत्रामधले आहे. आता प्राकृत जे पंचविध वात त्याची स्थान आणि कर्म तर प्राणवायूची स्थानामध्ये मूर्धा, उर, कंठ, जिव्हा, आस्य, नासिका आणि हृदय आणि प्राणवायूच्या कर्मामध्ये मन आणि सर्व इंद्रियांचं नियमन, श्वास, उद्गार, आहरण, स्थीवन, क्षवतू, प्रस्पंदन, उत्साह आणि वायूचं अनुवर्तन. उदान वायूची जी स्थान आहेत त्यामध्ये नाभी, उर, कंठ, वक्त्र म्हणजे मुख, नासिका, कर्मामध्ये शरीरातली ऊर्जा, बल, वाक प्रवृत्ती, प्रयत्न, वर्ण हे उदान वायूची कर्म आहेत. समान वायूच्या स्थानामध्ये स्वेदवह स्रोतस, नंतर वेगवेगळ्या दोषवह स्रोतस, अंबुवह स्रोतस, जाठराग्नीचा जवळ हा समान वायू राहतो. आमाशय हे सुद्धा त्याचं स्थान आहे. पक्वाशय आहे. मलव स्रोतसामध्ये समान वायूचा विचार करावा लागतो. शुक्रव स्रोतसाच्या संदर्भात समान वायूचा विचार, अर्थव स्रोतस आणि नाभी. कर्मामध्ये समान वायूच्या कर्मामध्ये सर्व स्रोतसाचं अवलंबन करणं, अग्निसंधुक्षण करणं, अन्नाचं पचन करणं, अन्नाचं धारण करणं. सांगितले की समानो अग्नि समपस्था अन्नम गृह्णाती पचती विवेचयती मुंचती असं समानाचं अन्नधारण, रस मलादी यांचं विवेचन करणं आणि किट्ट शरीराच्या बाहेर टाकणं, किट्ट वेगळं करणं हे सगळं कर्म समान वायूचं आहे. नंतर व्यान वायूच्या स्थानामध्ये सर्व देह आहे. हृदय, कटी, पाद, सक्ती, अस्थि, मज्जा आणि श्रोत्र आहे. आणि व्यानवायूच्या कर्मामध्ये सर्व शरीरातल्या ज्या काही गती आहेत सर्व शरीर चेष्टा आणि धातूंची गती ही व्यानवायूवर अवलंबून आहे. प्रस्तरण, आक्षेप, विक्षेप, निमेष, उन्मेष आणि वेगवेगळ्या हालचाली या व्यानवायूवर अवलंबून आहेत. अपान वायूच्या स्थानामध्ये वृषण, बस्ती, मेढ, नंतर योनी, उरू म्हणजे मांड्या, वंक्षण, नंतर गुद, अन्न, पक्वाशय आणि श्रोणी आणि अन्न अंत्र आणि कर्मामध्ये शुक्राचा उत्सर्ग, शुक्र बाहेर टाकणं, मूत्राचा उत्सर्ग, आर्तवाचा उत्सर्ग, गर्भोत्सर्ग, गर्भाची आकृती निर्माण, पुरुषाचा उत्सर्ग, गतिमान वेगोमल
आदी का मोक्ष आणि मलक्षेपण हे अपान वायूची कर्म आहे. तर अशा पद्धतीनं वातदोष हा महत्वाचा आहे आणि त्याचे जे वेगवेगळ्या प्रकारानुरूप त्याची जी कार्य ती आपण पाहिली आणि त्याबद्दल आपण चर्चा केली. आता पुढचं सूत्र आपण पाहूया. तत्श्रुत्वा मरीची वचः काप्य उवाच. आता पुढचं सूत्र आहे ते पित्ताबद्दलच आहे. मरीची ही वाचा आणि मरीची ऋषींनी सांगितलंय की अग्निही एव शरीरे पित्तांतर्गतः कुपिता कुपितः शुभाशुभानि करोति तद यथा पक्तिम अपक्तिम दर्शनम अदर्शनम मात्रा अमात्रत्वम ऊष्मणः प्रकृती विकृती वर्णौ शौर्य भय क्रोध हर्ष मोहम प्रसादम इति एवं आदीनि च अपराणि द्वंद्वानि इति. पित्तांतर्गत इति वचनेन शरीरे ज्वालादियुक्त वह्नि निषेधेन पित्तोष्म रूपस्य वह्नेः सद्भावं दर्शयति. तर अग्निरेव शरीरे पित्त, तर शरीरामध्ये अग्नी आहे पण तो पित्ताच्या आश्रयाने राहतो. बाह्य सृष्टीमध्ये जसा ज्वाला दिसते अग्नीची तशी अग्नीची ज्वाला शरीरामध्ये नाही, तर ती पित्तामधली जी काही उष्णता आहे ती अग्नी आहे आणि ती ही अग्निप्रमाणे आहे